राधे राधे, जय एकविरा. तर शनिवार एक टाईम असतं आमच्या घरात, तर मग जेवण करायला घेतलं संध्याकाळच्या वेळेस. टॅमॅटोचा आंबट करायला घेतला. त्याच्यात राई जिरा वगैरे टाकला, मिरची चेचून टाकली, नंतर टॅमॅटोची पेस्ट वगैरे टाकली, मसाला टाकून थोडंसं चिंचेचं पाणी पण घातला. आणि भाज्या पण करायच्या आहेत, कारण की आमचा उपास असला ना तर आम्हाला 2-2, 3-3 भाज्या बाबा लागतातच. बिड्ड्याची भाजी करायला घेतली. नंतर तेलामध्ये राई जिरा अद्रक थोडासा किसून घातला, लाल मिरची घातली, कढीपत्ता वगैरे मस्त असं मिक्स करून घेतला. त्यानंतर त्यात मसाले घातले सगळे, हळद, धणा पावडर वगैरे, लाल मसाला, ते मिक्स केला पूर्ण. आणि त्यानंतर बिड्डा घातला त्याच्यात. बिड्ड्यामध्ये फरसबीना गाजर घातलेला ना बटाटा, असा पूर्ण जरा तेलामध्ये मिक्स करून घेतला मसाल्यामध्ये. त्यानंतर पाणी घातला गरम. त्याच्यानंतर मग वाटाण्याची भाजी करायला घेतली. वाटाण्यात पण तसंच राई जिरा वगैरे घातला, अद्रक किसून, कढीपत्ता, मसाले घातले आणि वाटाणे घातले. वाटाणे थोडे जरा सुकेच करायचे होते. वाटाणे आमच्या आईला लागतात, बिड्डा आम्ही खातो. त्यात ती पण भाजी ठेवली शिजत आणि जरा मिक्स करून घेतला पूर्ण. नंतर मग पालेभाजी म्हणजे मेथीची भाजी करायला घेतली. तो ओला खोबऱ्यामध्ये मिरची कोथिंबीर अशी वाटून घेतली मिक्सरमध्ये. नंतर राई जिरा वगैरे घातला आणि तेलावर जरा मिक्स केला पूर्ण. हळद, धणा पावडर घातली, पूर्ण असं जरा मिक्स करून घेतला. त्यानंतर मग टॅमॅटो वगैरे घातला, तो पण जरा असं मस्त मिक्स करून जरा शिजवून घेतला. आणि त्यानंतर मग मेथी कापून घेतलेली ती घातली त्याच्यात. ती पण मस्त अशी मिक्स करून घेतली. आणि मेथी अशी मस्त जरा ओल्या खोबऱ्यात केली ना तर भारी लागते. मी वेगवेगळ्या ह्याच्यात पण करते, पण देवाला नैवेद्य दाखवायचं असतं तेव्हा मी कांदा लसूण नाही वापरत, मग असेच जेवणं करते. त्यानंतर बिड्डा पण जरा शिजला तर खोबरानं थोडासा गूळ घातला. वाटाण्याच्या भाजीत पण थोडासा खोबरा गूळ घातला. आणि देवाला दाखवायचं असतं तेव्हा मी थोडासा गूळ घालते जेवणामध्ये. गोड सगळे पदार्थ असे थोडे थोडे, म्हणजे एकीकडे या भाज्या पण झाल्या आणि आंबट पण झालता, भात. नंतर मग जराशी भांडी होती ती घासून घेतली. आणि आता गरमीचे दिवस आहेत तर मग आंबट वगैरे 1-1, 2-2 दिवस आड करते, कारण की वरणावर असं जेवण जात नाही. मग आंबट वगैरे टॅमॅटोचं असं करते. देवाला पण त्यानंतर भोग वगैरे दाखवला, प्रार्थना वगैरे केली. आणि सगळी बोलतात ताई एवढ्या भाज्या लागतात असं, तर आम्हाला बाबा लागतातच, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. आणि वाटाण्यांची समजा आई खाते, बिड्डा आम्ही खातो, बाबांना पालेभाजी लागते, असं करायला लागतं सगळं. आणि पहिलेचपासून मला जेवण बनवायची आवड आहे, मग मला काही वाटत नाही. आणि घरातलीच आपलं कामं उरकायला लागतात, दुसरं काय. चला मग, राधे राधे.